सगळ्यात इम्पॉर्टंट आहे की यशसाठी जे आपल्याला कधी शिकवलं जातं की तुमच्याकडे जे काय कमी आहे त्याच्यावर तुम्ही लक्ष द्या. पण मी नक्कीच सांगणार की तुम्हाला जर यश पाहिजे तर जे तुमची कमी आहेत ते राहू द्या आणि तुमचे जे स्ट्रेंथ्स आहेत, तुमच्याकडे देवाने दिलेली जी एक गिफ्ट आहे त्याच्यावर तुम्ही आणखीन काम करा. हॉटेल इंडस्ट्री हा फार पोटेन्शियल असलेला इंडस्ट्री आहे. ह्याच्यात भरपूर गरज आहे आणि अशी इंडस्ट्री आहे ज्याला कधी मरण नाही. हॉटेल लाईनमध्ये लोकांना आधीच सर मला मालक व्हायचं. महाराष्ट्रीयन मानसिकतामध्ये कधी कधी वाटतं अरे ते त्याच्यात पडू नको. आता पडू नको म्हणजे काय, म्हणजे नेगेटिव्ह तिकडनं चालू झालं ना, त्याच्यात पडू नको. हे आमचं युनिफॉर्म आहे, आम्ही सूट कोट मी घालत नाही, कारण मी म्हटलं 5 स्टार मानसिकता घेऊन तुम्ही रेस्टॉरंट नाही चालू करू शकतात. नमस्कार, मी किरण निंबोरे, वास्तवकट्ट्यावरती आपल्या सर्वांचं स्वागत. आपण सर्वजण ज्यावेळेस प्रवास करत असतो त्यावेळेस आपल्याला प्रवासामध्ये भूक लागते आणि आपण विचार करत असतो नेहमी की आपल्याला कुठेतरी जेवण करायचं आहे, नाश्ता करायचा आहे. परंतु अशा ठिकाणी आपलं ब्रेक मारलं जातं की ज्या ठिकाणी आपण नेहमी आपल्या चवीचं आणि आपल्याला जे आवडतं असतं आणि सर्व महाराष्ट्राला नाही पूर्ण जगाला माहिती असलेलं नाव म्हणजे विठ्ठल कामत, अशा हॉटेलपुढे आपण जाऊन थांबतो आणि आपण आपली भूक भागवण्याचा प्रयत्न करत असतो आणि आपला तो काही आपली भूक आहे ती आपली तिथं भागली जाते. आपण पाहत असतो की बऱ्याच वेळा हॉटेल लाईनमध्ये आपण हॉटेल वेगवेगळे चवीसाठी सर्च करत असतो आणि विठ्ठल कामत हे नाव कुणाला माहीत नसेल असे खवय्ये तरी आपल्याला महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये भेटणार नाहीत. आज विट्स कामत ग्रुपचे चेअरमन डॉक्टर विक्रम कामत सर आपल्यासोबत आहेत. सर, वास्तवकट्ट्यावरती आपलं स्वागत. सरांविषयी मी जास्त बोलण्यापेक्षा, कारण सरांचा बायोडाटा एवढा मोठा आहे की सर त्यांच्याविषयी सांगतीलच, कारण सरांविषयी पण भरपूर लोकांना सगळ्या गोष्टी माहिती आहेत. सरांचे भरपूर इंटरव्ह्यू देखील पब्लिश झालेले आहेत. सरांना वास्तवकट्ट्यावरती आज बोलवण्याची 2-3 कारणं आहेत प्रामुख्याने. कारण सर, तुम्ही यशाच्या शिखरावरती आहात. खूप मोठी हॉटेल चेन आपण चालवतात. हॉस्पिटॅलिटीचं तुमचं इन्स्टिट्यूट आहे आणि वेगवेगळ्या फूड चेन तुम्ही चालवत आहेत. 4 स्टार हॉटेल्सची चेन तुमची आहे. एकंदरीत ज्यावेळेस कुठलाही व्यक्ती यशाच्या शिखरावरती असतो त्यावेळेस त्यांच्या यशाचं गमक प्रत्येकाला जाणून घ्यायचं असतं. आणि आज आपण पाहतोय की हॉटेल इंडस्ट्रीमध्ये खूप मोठी मोठी नावं समोर येत आहेत. खूप तरुण स्वतःचं फ्युचर त्याच्यामध्ये आजमावण्यासाठी प्रयत्न करतायत आणि या क्षेत्रामध्ये खूप तरुण उतरत आहेत. यश प्रत्येकाला दिसतं, परंतु या यशामागचं गमक काय असतं किंवा त्याच्यामध्ये काय अडचणी असतात? कारण प्रत्येकाला सहजासहजी यश मिळेल असं नाहीये. आता आपलं जर विठ्ठल कामत जे काय फेज हॉटेलची प्युअर लाईन आहे तर ही चेन बऱ्यापैकी लोकांना माहिती आहे. काय सांगाल तुम्ही, तुमचा हा जो बिझनेस आहे किंवा तुमचं हे यश आहे, या यशामध्ये काय चढ उतार आले तुम्हाला आणि कशा पद्धतीने तुम्ही इथपर्यंत पोहोचलात? नाही, कुठल्याही सगळ्यांना यश पाहिजे. तुम्ही एवढे मुलांना प्रोत्साहित करतात, त्यांचे प्रश्न सोडवतात, जे स्वतः यशासाठीच एवढी वर्ष मेहनत करतात. तर कोण म्हणजे त्यांच्याच एक्झाम्पल उदाहरण द्यायला म्हणजे कोण फर्स्ट अटेम्प्टमध्ये होतो, कोण सेकंड अटेम्प्टमध्ये होतो. तर वेगवेगळ्यांचा जो अनुभव असतो तो वेगळा असतो. बरोबर. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट आहे की यशसाठी जे आपल्याला कधी शिकवलं जातं की तुमच्याकडे जे काय कमी आहे त्याच्यावर तुम्ही लक्ष द्या. पण मी नक्कीच सांगणार की तुम्हाला जर यश पाहिजे तर जे तुमची कमी आहेत ते राहू द्या आणि तुमचे जे स्ट्रेंथ्स आहेत, तुमच्याकडे देवाने दिलेली जी एक गिफ्ट आहे त्याच्यावर तुम्ही आणखीन काम करा. आणि कुठे तुम्ही कमी पडता त्याच्यासाठी तुम्ही दुसऱ्याला कोणाला तरी ठेवा. बरोबर. पण आपल्याला उलटा करणार नाही, तो त्याच्यात स्ट्रॉंग आहे, तू पण त्याच्यात स्ट्रॉंग असायला पाहिजे, ती त्याच्यात आणखीन पुढे आहे, तू पण ते, असं नाही आहे. तुम्हाला जर सायन्सची आवड आहे तर तुम्ही फक्त सायन्स करा, मॅथ्स सोडून द्या. ऑलराऊंडर हा चुकीचा विषय आहे, कारण देवाने कोणालाही सगळ्या गोष्टीमध्ये म्हणजे तेव्हा 5 बोटं आपले सेम नाही आहेत तर काय होणार आहे. सो यशसाठी आय वुड डेफिनेटली से मोर सक्सेसफुल फॉर्म्युला आहे की तुमचे जे स्ट्रेंथ्स आहे यू प्ले टू दॅट. तुम्ही बॅट्समन आहेत चांगले तर बॅट्समन व्हा, बॉलर चांगले आहेत तर बॉलर व्हा. बी क्लिअर. बरोबर. मग आता तुम्ही तर यशावरती आहातच, यशाच्या शिखरावरती आहात. अडचणी तर निश्चित आल्या असतील. कुठल्या अडचणींना सामोरे जात तुम्ही इथपर्यंत पोहोचलात? कारण हा प्रश्न विचारण्याचं कारण
आजही खूप लोक खूप तरुण या इंडस्ट्रीमध्ये येण्याचा प्रयत्न करतायत, स्वतःला आजमावण्याचा प्रयत्न करतायत, परंतु अडचणी भरपूर आहेत. त्या अडचणींवरती मात करून पुढे जाणारे पण भरपूर आहेत, परंतु काही असेही तरुण आहेत की त्या अडचणींवर मात न करता ते थांबतायत. काय सांगाल तुम्ही? नाही, असं काही नाहीये. अडचणी सगळीकडे आहे, सगळ्या इंडस्ट्रीमध्ये आहे. आज तुम्हाला जर सॉफ्टवेअरमध्ये पण करायचं असेल काय, लोक म्हणतात अरे एवढं सॉफ्टवेअर फ्रीमध्ये भेटतं, तुमचं सॉफ्टवेअर कोण घेणार. आज तुम्ही ऑनलाईन गेले तर 90% सॉफ्टवेअर फ्रीमध्ये आहेत, पण त्याच्यामध्ये पण लोकांनी काहीतरी एक मार्ग काढला आहे. तर नक्कीच मी सांगणार की हॉटेल इंडस्ट्री हा फार पोटेन्शियल असलेला इंडस्ट्री आहे, ह्याच्यात भरपूर गरज आहे आणि अशी इंडस्ट्री आहे ज्याला कधी मरण नाही, हे कायम राहणार आहे. भले याचा फॉर्म चेंज झालाय. लोक आधी ट्रेनने यायचे, आज सगळ्यांकडे स्वतःची गाडी आहे. आज सगळ्या घरात कमीत कमी एक टू व्हीलर तरी आहे, छोट्या घरात तरी एक टू व्हीलर तरी आहे, ज्याच्याने तो बायको किंवा जे काय कुठेतरी जाऊ शकतात, मुलं जातात. तर ओनली द फॉर्मॅट हॅज चेंज्ड, पण बिझनेस तोच आहे. लोकांना चांगल्या पदार्थ जेवणाची किंवा खायला किंवा सेलिब्रेट करायला, कोणाचा बर्थडे आहे, कोणाचा अॅनिव्हर्सरी आहे, कोणाचा 70th बर्थडे आहे, जे काय सगळ्यांना सेलिब्रेट करायला आवडतं, सगळ्यांना फिरायला आवडतं, नवीन नवीन जागाला जायला, बघायला, एक्सपिरियन्स करायला आवडतं. तर ही इंडस्ट्री कुठे जाणार नाहीये. फॉर्मॅट चेंज होणार. आधी वेगळ्या टाईपचा टुरिझम होता, आता वेगळ्या टाईपचा टुरिझम आहे. मे बी आता स्पेस टुरिझम चालू झालंय, लोक अंतरिक्षमध्ये जात आहेत टुरिझमसाठी. मे बी चंद्रावर जेव्हा हॉटेल होतील तेव्हा लोक चंद्रावर जाणार. तर फॉर्मॅट चेंज होणार, पण बिझनेस कायम राहणार. बरोबर. पण मुख्य अडचण काय असते हॉटेल लाईन? हॉटेल लाईनमध्ये लोकांना आधीच सर मला मालक व्हायचं आहे, हा सगळ्यात मोठा आणि या मानसिकताची अडचण आहे. कारण आधी तुम्ही पैसे जुटवू शकता का, तुम्ही गुंतवू शकता, तर तुम्हाला कुठे खर्च करायचं नाही करायचं हे माहिती आहे का. आता परवाच माझ्याकडे माझे मित्र जे स्वतः हॉटेल इंडस्ट्रीचे बरंच आम्ही काम केलं 18 वर्ष आधी, ते एक अलाइड फील्डमध्ये होते, एक केबल इंडस्ट्रीमध्ये. तर त्यांच्या कोण नातेवाईक मामा किंवा त्यांना रेस्टॉरंट करायचं आहे, तर ॲडवाईस म्हणून एवढं वर्षाचं रिलेशन आहे, तर बोलले. तर त्यांना ते म्हटलं की अरे आम्हाला प्युअर व्हेज रेस्टॉरंट करायचं आहे. ते स्वतः आहे गुजराती, तर त्यांना प्युअर व्हेज रेस्टॉरंट आहे. म्हटलं मला नाव वॉलेस द्यायचं आहे. मी म्हटलं अरे मामाजी अरे आप इसको वॉलेस नाम रखेंगे तो लोगों लगेगा, अभी इंग्लिश नाम देंगे तो लोगों लगेगा नॉन वेज होना ही चाहिए. हाँ, तारू बात सचीच आहे. सो आम्ही सगळ्या गोष्टीवर न विचार करता आपण जस्ट शिरतो त्याच्यात. आता त्यांच्याकडे कॅपिटल भरपूर आहे, पण आमचे जे तरुण मुलं आहेत, खास करून महाराष्ट्रीयन जी मुलं आहेत, ह्यांच्याकडे कॅपिटल लिमिटेड असतो. तर आधी ह्या व्यवसायाचा त्यांनी अनुभव घ्यायला पाहिजे, शिकून घ्यायला पाहिजे, आणि मालकचा काय दृष्टिकोन असतो ते समजून घ्यायला पाहिजे. भले तुम्ही कुठल्याही लेवलवर काम करतायत, पण त्याचे काय अडचणी आहेत ते समजून घ्यायला पाहिजे. तर ह्या गोष्टीवर आपण फारसा लक्ष देत नाही, आणि त्याच्या निमित्त ह्या अडचणी येतात. हा नुकसान होतो, लोकांच्या शिरतात आणि म्हणतात अरे या तिकडे जाऊन ह्या बिझनेसमध्ये फार नुकसान झालं कारण तुम्ही त्याचा स्टडीज नाही केलंय. तुम्ही UPSC साठी जेवढा टाइम घालतात तेवढा बिझनेसवर पण टाइम घाला, तुम्हाला नक्कीच यश भेटेल. बरोबर. तुम्ही वयाच्या कितव्या वर्षी या इंडस्ट्रीमध्ये आला? जेव्हा तुम्ही कुठल्याही फॅमिली बिझनेसमध्ये येता, तुम्ही जन्मापासूनच बिझनेसमध्ये असतात. बरोबर. आम्ही 2-3 वर्ष, म्हणजे माझा मुलगा 2-3 वर्षापासून ऑर्किड बालेवाडीला येतो आहे. कारण मी जेव्हा ते चालू केलं, सगळं स्थापित केलं कॉमनवेल्थ गेम्ससाठी, तेव्हा इनफॅक्ट माझं लग्न झालं पण नव्हतं. दॅट वॉज इन 2008 असेल, इफ आय रिमेंबर करेक्टली. सो त्याच्यानंतर पण मी यायचो. माझं जेव्हा लग्न झालं तर तो 3 महिन्याच्या ह्याच्यात त्याला ते बेबी रॉकर क्रेडलमध्ये आम्ही ते आणायचे. सो व्हेन यू आर अ बिझनेस फॅमिली यू स्टार्ट अर्ली, तुम्हाला अनुभव, एक्सपिरियन्स जास्त भेटतं. सो तो एक फायदा नक्कीच असतो की तुम्ही त्या एक एन्व्हायरमेंटमध्ये आहे, कुठे तुम्ही स्वतःचं काय करतायत तरी ॲक्सेप्टेबल आहे. आपल्या महाराष्ट्रीयन मानसिकतामध्ये कधी कधी वाटतं अरे ते त्याच्यात पडू नको. आता पडू नको म्हणजे काय, म्हणजे नेगेटिव्ह तिकडनं चालू झालं ना, त्याच्यात पडू नको. बरोबर. ओके. सो आपले जे शब्द आपण वापरतो तो इट्स अ रिफ्लेक्शन ऑफ आवर माइंडसेट. सो आपण प्रोत्साहित करायच्या बदले आपण त्याला आधीच नेगेटिव्ह सांगतात. सो त्याच्याने माणूस डिफ्लेट होतो, डिमॉरलाइज होतो. आणि तुम्हाला कधी कधी बघा चुका तर होणार आहे, पण मी तुला आधीच सांगितलं होतं ना त्याच्यात पडू नको, गेले ना आता पैसे, मी तुला केव्हा बघ. सो
त्याच्याने माणूस आणखीन दुःखी होतो आणि म्हणतो मरू दे यार, चल सेकंड अटेम्प्ट नको. सो जर आपण एकमेकांना एनकरेज केलं तर नक्कीच चांगला स्कोप आहे आणि आपण एकमेकांना वर घेऊ शकतात. सो आय थिंक द डिमॉरलायझिंग इफेक्ट दुसऱ्यांनी आपल्यावर केलाय तर ऍटलिस्ट तुमच्या माध्यमातून तुमच्या प्रेक्षकांना सांगायला इच्छुक आहो की दुसऱ्याला डिमॉरलाइज करू नका. नाही झालं तर ठीक आहे, इट्स पार्ट ऑफ लाईफ. अगदी बरोबर. आम्ही ज्यावेळेस तुमच्यासारख्या उद्योजकांचं उदाहरण देऊन काही गोष्टी पटवून देण्याचा प्रयत्न करत असतो त्यावेळेस समोरून उत्तर येतं की बोलायला सोपं आहे, त्यांना वडिलोपार्जित वारसा होता, त्यांचा ऑलरेडी बिझनेस सेट होता म्हणून त्यांनी मोठं केलं. नाही असं काय सांगाल तुम्ही? असं काही नाहीये. भलेही मी स्टार्टिंगला माझ्या वडिलांसोबत भरपूर कामं केले, ऑर्किड मुंबईचं एक्सपॅन्शन, ऑर्किड मुंबई, फोर्ट जाधवगड किती केलं, पण मला आतून असं वाटलं की माझे जे वडील आहेत आणि एवढे प्रसिद्ध झाले ते त्यांच्या बलबुतेवर झालेत. नो डाऊट माझे जे आजोबा होते त्यांचा पण भरपूर मेहनत होती स्वतः ह्याच्यावर, जे ब्रँड्स त्यांनी एस्टॅब्लिश सेटअप केलं. पण माझे वडीलने म्हटलं नाही, मला एशियाचं 5 स्टार इकोटेल हॉटेल, इको फ्रेंडली हॉटेल करायचं आहे फर्स्ट. आणि जेव्हा लोक इको फ्रेंडली आणि सस्टेनेबिलिटीचं बोलत पण नव्हते तेव्हा 95 मध्ये, तर तो त्यांचा विजन होता. आणि ते सगळं केल्यानंतर 10 वर्ष मी बरेच हे सगळं केल्यानंतर मी म्हटलं की भारतात भरपूर गरज आहे रेस्टॉरंटसाठी. जे एक वेळा आमच्याकडे भरपूर रेस्टॉरंट, पण माझे वडील पूर्णपणे फोकस होते 5 स्टारवर. तर मी म्हटलं, आणि म्हणून हे आमचं युनिफॉर्म आहे, आम्ही सूट कोट मी घालत नाही, कारण मी म्हटलं 5 स्टार मानसिकता घेऊन तुम्ही रेस्टॉरंट नाही चालू करू शकतात. ते खर्च घेऊन, ते विचार करून, ते सूट बूट टाय घालून तुम्ही नाही करू शकतात. तर त्याच्या निमित्त मी विचार केला की माझे वडील पण जसे आज विठ्ठल कामत प्रसिद्ध आहे आणि माझे जे आजोबा आहेत ते विठ्ठल कामतचे वडील म्हणून ओळखले जातात, मला पाहिजे की माझे जे वडील आहेत ते पण विक्रम कामतचे वडील आहेत. त्याच्यात ते जेव्हा आणि होणार आणि होत आहे तर मला त्याच्यात खुशी आहे. तर माझा तो विचार होता आणि म्हणून मी आरामशी त्यांच्यासोबत नक्कीच आणखीन केलं असतं, सगळं झालं असतं, ते सेट होतं. पण आज त्यांना पण एक वेगळा गर्व आहे, त्यांना पण एक वेगळी आपुलकी आहे माझ्याबद्दल. सो फरक पडतो. अगदी बरोबर. आज आपण पाहतो की ज्यावेळेस बाहेर प्रवासात असतो खूप ठिकाणी आपल्याला पंजाबी डिशेस पाहायला मिळतात किंवा साऊथ इंडियन डिशेस पाहायला मिळतात महाराष्ट्रामध्येच. परंतु ज्यावेळेस महाराष्ट्राच्या बाहेर जातो त्यावेळेस कुठे महाराष्ट्रीयन डिशेस किंवा महाराष्ट्रीयन फूड आपल्याला पाहायला भेटत नाही. ही मानसिकता अशी का? हे एक तर मेन आहे की काय झालंय की काय काय क्विझिन हे करायला सोपं झालंय आणि हे ऍक्सेप्ट झालेत. जसे मी तुम्हाला सांगू, आपले जे पोहे आहेत, पोहे सगळीकडे खातात, पण हे लोकांच्या मनात नाही गेलं की ओरिजिनली जरा महाराष्ट्रीयन टाईप डिश आहे. किंवा आपला जो मिसळ आहे, आज मिसळ हे कितीतरी लोकांना आवडतं, म्हणजे बाहेरच्या लोकांना आवडतं, पण जसं तुम्ही म्हटलं भेटत नाही. कारण पंजाबी किंवा साऊथ इंडियनमध्ये काय झालं, हे बऱ्याच गोष्टी स्टँडर्डाईज झाल्या आहेत. मी तुम्हाला सांगायला इच्छुक आहोत, जे साऊथ इंडियन आपण खातो, आता तुम्ही जर साऊथला गेले तर दर प्रांतची स्टेटची पण नाही, सांबार वेगळी असते किंवा चटणी वेगळी असते किंवा खायचे पदार्थ वेगळे असते. आपण जे खातायत हे एक कॉमन लोएस्ट कॉमन डिनॉमिनेटर सारखं जे सगळ्यांना आवडतं तसं आहे. पण महाराष्ट्रीयन डिशेसमध्ये आपल्याकडे एवढा ऑप्शन आहे. म्हणजे आता तुम्ही जर मालवणी बघितलं तर त्याला वेगळं एक वाटप पाहिजे, वेगळं सेटअप पाहिजे. आणि जेव्हा आपण बाहेर जातो आपण म्हणतो नाही, ही टेस्ट ती बरोबर नाहीये, म्हणून त्याला फारसा प्रोत्साहन भेटत नाही, म्हणून त्या गोष्टी होत नाही. पण असं नाही, काय काय गोष्टी चांगल्या प्रमाणे सगळीकडे प्रसिद्ध आहे. आपल्याला एनकरेज करायला पाहिजे की जास्त आयटम प्रसिद्ध व्हायला पाहिजे. इडली आपल्याकडे फेमस होती, पण आपलं वडापाव जास्त कुठे दिसत नाही. हो, ते खरं आहे. आपल्याला चेंज करायला पाहिजे. म्हणजे आता जर तुम्ही बघितलं तर एक प्रसिद्ध इंटरनॅशनल चेन आहे, जर बघितलं त्यांचा आलू टिक्की बर्गर जे आहे ते तर वडापावचंच कॉपी आहे. भले वडापाव नाही दिलंय नाव, पण इन इफेक्ट तर तेच आहे ना. त्याला फक्त स्टँडर्ड पद्धतीने स्टँडर्ड बदल. त्या स्टँडर्ड पद्धतीवरून एक मला तुम्हाला विचारावंसं वाटतं की आपण पाहतो की एक काळ असा होता की जे आज तुम्ही ज्यावेळेस आलात त्यावेळेस तुम्हाला चहा वापर केला, तुम्ही पाणी मागितलं, गरम पाणी. आज बऱ्याच ठिकाणी आपण ब्लॅक टी घेताना पाहतो किंवा तुम्ही ज्यावेळेस हॉटेलमध्ये जातात त्यावेळेस रोटीच्या ऐवजी भाकरी मागितली जाते. ज्यावेळेस आपण पोळी खातो त्यावेळेस बिना तेलाची पोळी मागितली जाते. किंवा इतर ठिकाणी आपण पाहतो की चुलीवरचं मटण मिळेल किंवा काय. म्हणजे ह्या ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या ह्या पूर्वी गरिबीचं लक्षण होतं, परंतु आज आपण पाहतो की या गोष्टी 5 स्टार हॉटेलमध्ये पण हा जो चेंज झालाय ह्या चेंजनुसार हॉटेल लाईन बदलते का? नाही, फार इट्स एक्सलंट क्वेश्चन. फार चांगलं तुम्ही म्हटलंय आणि इट्स अ ब्युटिफुल इन्साइट. काय आहे की
जशी जशी लोकांची लाईफस्टाईल किंवा इन्कम वाढते, ऑटोमॅटिकली लोक हेल्थ आणि लाईफस्टाईलवर खर्च करतात. Right. तुम्ही जर बघितलं तर आपल्याकडे राजस्थानमध्ये 80 वर्षाचे लोक येत आहेत रॉयल ट्रेनसाठी, फोर्ट बघायला, हे बघायला. का? कारण ते भलेही फार श्रीमंत नसणार, पण ॲज यू बिकम रिचर तुम्हाला लाईफस्टाईल पाहिजे, तुम्ही स्वतःवर खर्च करतात. तुम्ही बघा हेल्थ, ब्युटी, वेलनेस, त्याच्यावर लोक जास्त खर्च करतात. तसंच ह्या ज्या गोष्टी आहेत, तुम्ही जे भाकरी आणि म्हणतायत, इट इज बिकॉज लोकांची स्वतःची काळजी आहे. कोविडच्या आधीपासून ही ट्रेंड चालू झाली होती की लोक फॅन्सी, तुम्ही चांगलं म्हटलं आधी की रोटीवरनं भाकरीवर येत आहेत, म्हणजे फ्युजनवरनं गावरांवर येत आहेत. आणि आधी ते काय गावातलं आपण दुसरं काहीतरी खाऊ, म्हणजे ती आकर्षण होती. आता रिव्हर्स झालंय आणि दॅट इज अ व्हेरी गुड ट्रेंड, कारण त्याच्याने आपली जी रिजनल क्युझिन आहे त्याला वाढ भेटेल. जे मोठे मोठे शेफ्स आहेत, आज ते मोठे मोठे शेफ्स आमच्या घरच्या बायकांकडनं रेसिपी घेऊन त्या रेसिपी मोठ्या मोठ्या हॉटेलमध्ये घालतायत. तर ही जी कला आहे, ही जी स्किल आहे, त्याला जे ड्यू रिस्पेक्ट भेटतोय, त्याच्या निमित्त हे वाढ चालणार. कुठलीही कला जर त्याला अप्रिसिएशन नसेल आणि त्याच्यामधनं 2 पैसे भेटणार नसेल तर ती कला मरते. बरोबर. आपण बरेच गोष्टीमध्ये आपण बघतायत की आपण म्हणतो की आपलं कल्चर हे होतोय, कल्चर जे होत नाही त्याला अप्रिशिएट करणारे कमी झाले, त्याच्या निमित्त तो ट्रेंड चेंज झाला. पण आता ह्याच्यात बघा किती चुलीवरची चुलीवरचं मटण किंवा चुलीवरची मिसळ, भाकरी, मटण, भाकरी, सगळं, म्हणजे द ट्रेंड इज कमिंग बॅक, विच इज व्हेरी गुड. कारण ह्या गोष्टी ऍक्च्युली हेल्दी आहेत. जे आधी म्हणायचे की अरे हेल्दी खाव, मिलेट्स खाव. अरे आमचे सगळे पूर्वज मिलेट्सच खात आहेत, म्हणून 80 वर्षापर्यंत तंदुरुस्त होते, चालायचे, कुठे त्यांची नी सर्जरी वगैरे काही नाही, काही न करता किती चालायचे, किती करायचे, सगळं करायचे आणि सगळं खायचे पण बिंदास. काय आपण आता अरे कोलेस्ट्रॉल मेरा बढ़ गया, हो गया, ये हो गया. सो हेल्थ इज मी नेहमी म्हणतो हेल्थ इज अ रिच मॅन्स डिझीज. जेव्हा लोकांची अर्निंग इन्कम वाढते ते ऑटोमॅटिक हेल्थ कॉन्शियस होतात. सो इट्स अ व्हेरी गुड थिंग. आणि आमची इंडियाची जी कल्चरल फूड आहे फार हेल्दी आहे. बरोबर. कारण जसं सांगितलं की आपण रोटीवरून भाकरीवर आलो, म्हणजे पूर्वी जे श्रीमंतीचं लक्षण होतं, म्हणजे जे श्रीमंत लोक खायचे ते आज गरीब लोक खात आहेत. आणि म्हणजे उलट झालं सगळं. म्हणजे दुधाचा चहा पूर्वी गरीबाला मिळत नव्हता, पण आज श्रीमंत माणूस बिना दुधाचा चहा खातोय, बरोबर, बिना तेलाचीच रोटी खातोय, बिना तेलाचीच भाजी खातोय. या सगळ्या गोष्टी बदलत चालल्यात. आपला जो विट्स ग्रुप आहे याच्यामध्ये कुठले कुठले म्हणजे प्रोडक्ट आहेत किंवा आम्ही फोकस करतो विट्स मध्ये, आपण फोकस करतो जे 4 स्टार हॉटेल्स आहेत, म्हणजे Tier 2 Tier 3 मध्ये. बघा Tier 2 Tier 3 म्हणजे जे छोटे टाउन्स आहेत किंवा सबब्स आहेत, त्याच्यात भरपूर पैसा आहे, पण ह्यांच्याकडे साधनच नव्हता कुठे बाहेर जायला, कुठे काय करायला, फॅमिली सोबत जायला. तर मी बघितलं की आणि इकडे तुम्ही हे मोठे 300 रूम 200 रूमचे हॉटेल नाही करू शकतात, कारण तिकडे जे येणारे लोक आहेत, ट्रेडर्स येतात. आता जसे आपले काय काय शहर आहेत तिकडे अनाज घ्यायला किंवा वेगवेगळे ग्रेन्स घ्यायला किंवा तिकडचे ॲग्रो प्रोडक्ट घ्यायला, तिकडचं मॅन्युफॅक्चरिंग प्रोडक्ट घ्यायला ते येतात. ते वर्षातनं 2दा 3दा 4 वेळा येतात. तर 50-60 रूमचे चांगले हॉटेल आहेत, पण त्यांना F&Bची पण गरज आहे. F&B म्हणजे फूड अँड बेव्हरेज. तर चांगल्या रेस्टॉरंट, चांगल्या लग्नासाठी चांगले हॉल, चांगले लॉन्स, मंगल कार्याचा जो वेळ होता तो आता गेला. आता लोकांना चांगली सुविधा पाहिजे. ट्रेन स्टेशन असू द्या, प्लेन स्टेशन असू द्या किंवा हॉटेल असू द्या, त्यांना चांगली सुविधा पाहिजे. आणि तेच विट्स आहे जे 12-15 वर्ष मी चालू केलं, जे आता 30 हॉटेल आहेत 4 स्टारमध्ये, महाराष्ट्र, गुजरात, नोएडा, कर्नाटकामध्ये सगळीकडे देते. या बात आहे. आपण बोलताना बऱ्याच वेळा उल्लेख झाला होता की सुरुवातीला आपलं हॉस्पिटॅलिटी इन्स्टिट्यूट आहे. काय नेमकी कन्सेप्ट काय? मी बघितलं की बरेच, मला ऑब्व्हियसली ह्या इंडस्ट्रीबद्दल फार आदर आहे, कारण ही अशी इंडस्ट्री आहे कुठे साधारण माणूस एक्स फॅक्टर घालून, म्हणजे मी नेहमी म्हणतो वी टेक ऑर्डिनरी पीपल ॲट द एक्स फॅक्टर अँड मेक देम एक्स्ट्रा ऑर्डिनरी. आणि हे जे आमचं खास म्हणजे कामत हॉस्पिटॅलिटी अकॅडमी ऑफ स्किल आहे, तो उद्देश तोच आहे की लोकांना नोकरी भेटायला पाहिजे. ही इंडस्ट्री अशी एकमात्र इंडस्ट्री आहे ज्याच्यात तुम्हाला पेपर क्वालिफिकेशनची गरज नाही आहे. तुम्ही काय सिव्हिल इंजिनियर नाही आहेत की ब्रिज नाही बांधतायत की तुम्ही हवाई जहाज नाही बांधतायत की तुम्हाला एकदम टेक्निकल नॉलेज पाहिजे, विंड स्पीड पाहिजे, सिव्हिल सारखं तुम्हाला स्टीलचं किती घेऊ शकतात, वजन बिजन, असं काही नाही. तुम्ही एक नॉर्मल नॅचरल काम करतायत जे तुम्ही घरी पण करतात किंवा तुमच्या मित्रांसोबत पण करतात. इट्स टेकिंग केअर ऑफ समबडी. अरे तू जेवला का,
काय करायचं, तुला आवडलंय काय, अरे आणखीन एक मागवतो. इट्स नॉर्मल. आपण जेव्हा आपली पार्टी असते आपण लोकांची खात्री करतात. लोकांना तेच पाहिजे. तो एकदम तो सर सूट टायवाला आणि असा येणार तसा येणार, तुम्हाला यस सर मी, आणि वेटर असं क्लॉथ घेऊन असं तुमच्या ते सगळं गेलं. दॅट वॉज ओल्ड स्टाईल, ओल्ड जमाना. टुडे पीपल जस्ट वॉन्ट की माझी काळजी घेतली. आणि 90% जर तुम्ही बघितले जे भांडणं होतात 99% रेस्टॉरंटमध्ये, तुमने मेरे से ऐसा बात क्यों किया, कैसे किया, ओके इसने मेरे से बात ऐसे कैसे किया, त्याच्यावर भांडण. सो इट्स जस्ट की तुम्ही राईट वेनी त्याला अप्रोच नाही केला, आणखीन काही नाहीये. कारण तुमचं जर जेवणमध्ये काय प्रॉब्लेम आहे, रेस्टॉरंट नेहमी चेंज करून आणतो, रिप्लेस करून देतं. तुम्हाला आवड नाही तर बऱ्याच रेस्टॉरंटमध्ये तर तुम्हाला चार्ज पण करत नाही. तुम्हाला आणखीन काय आमच्यातर्फे देऊ का, बिकॉज दे वॉन्ट यू टू बी हॅपी. द फाईट इज स्टार्टेड 90 बिकॉज इगो, आणखीन काही नाही. तर ह्या इंडस्ट्रीमध्ये भरपूर स्कोप आहे आणि त्याच्यासाठी आपण खासचं निर्माण केलं. आज आमच्याकडे 150 मुलं आहेत आणि इट्स अ ऑपॉर्च्युनिटी फॉर नॉन हॉस्पिटॅलिटी पीपल ऑल्सो टू गेट गुड जॉब. अशा बऱ्याच सेगमेंट आहेत हॉस्पिटॅलिटीमध्ये पण, कुठे तुम्हाला हॉस्पिटॅलिटी बॅकग्राऊंडची काही गरज नाहीये आणि त्या सेम स्किलमध्ये तुम्ही दुसऱ्या इंडस्ट्रीमध्ये पण जाऊ शकतात. जसं मी तुम्हाला एक्झाम्पल देतो, डायनॅमिक प्राइसिंग. जे आज तुम्ही बघतात हॉटेलचे रेट चेंज होतात, सेम एअरलाईनचे रेट चेंज होतात आणि त्याचाच कॉपी करून आज रेल्वेचे पण रेट्स चेंज होतात. ते कोण करताय? कोणीतरी बॅक एंडवर बसून ते रेट्स मॅनेजमेंट करतोय. जी एक फुल टाइम काम आहे, फुल टाइम टीम आहे आणि त्याच्यामधनं तुम्ही स्वतःचं पण करू शकता. फॉर एक्झाम्पल, हे स्किल एकदा तुम्हाला कळलं, तुम्ही तुमच्या गावात टाउनमध्ये कुठे 8-10 छोटे लॉज आहेत, कुठे नॅचरली मालकाला प्रेशर असतो, त्याला जास्त पगार ते नाही देऊ शकतात जसं शहरात देतात, पण तुम्ही त्याचं रेट मॅनेजमेंट 5-10 हजार घेऊन 10 हॉटेल जरी सांभाळले तर तुम्ही 1 लाख 50,000 ते 1 लाख कमवू शकतात आरामशीर. आणि ह्याची गरज आहे. मालकांना ते पाहिजे, कारण त्यांना छोट्या टाउनमध्ये ते ऑनलाईन बिनलाईनचं कळत नाही आणि त्यांच्या मुलांना म्हणजे त्यांच्याकडे काउंटर स्टाफ जी मुलं आहेत ते तेवढे शिकलेले नाही आहेत की ते करू शकतात, पण गरज आहे. आणि ते एकदा तुम्हाला कळलं, तेच नॉलेज तुम्ही तुमच्या स्वतःच्या होमस्टेसाठी वापरू शकतात. तुमच्या होमस्टेमध्ये तुम्ही रेट्स मॅनेजमेंट करू शकता. अशा बऱ्याच गोष्टी आहेत जे आपण विचार करणं, कारण आपल्या मनात असतो हा हे इंडस्ट्रीमध्ये हे असंच आहे, ह्या 4-5 टाईपचे काम आहेत. असे मी तुम्हाला किती सांगू, अकाउंट्समध्ये सांगू शकतो, सर्व्हिसमध्ये सांगू शकतो, कितीतरी हे आहेत. आता किती आमच्याकडे शिकलेली मुलं कोकणाचे फूड प्रोडक्शन करून स्वतःचं रेस्टॉरंट आणि होमस्टे केलं आहे. आई वडील पण खुश आहेत की गावी न सोडता किंवा त्यांना न सोडता किंवा शहरात न जाऊन, आणि त्यांच्याकडे भरपूर चांगलं सेटअप आहे. तिकडे गावात मोठा घर आहे, शहरात ते 10x10 मध्ये राहत आहेत, मोठं घर आहे, चांगली बाग आहे, तर तो फायदा होतो. नक्कीच. कारण आमच्याकडे खूप विद्यार्थी असे आहेत स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे. यश प्रत्येकाला मिळू शकत नाही स्पर्धा परीक्षा क्षेत्रामध्ये, परंतु बाहेर पडायचंय, बाहेर पडून करायचं काय. कारण ग्रॅज्युएशन झाल्याच्या नंतर 5-6 वर्ष इकडे घालवलेले असतात, ते स्किल त्या बेसवरती कुठे नोकरी मिळणार नाही. बिझनेस करायचा असतो पण करायचं काय हे माहिती नसतं. कशा पद्धतीने आमच्या विद्यार्थ्यांना संधी मिळू शकते? बघा, तुम्ही जर फर्स्ट इज तुमचा पहिला प्रश्न की यश कशात भेटेल, ज्याच्यात तुम्ही चांगले आहेत. ॲट सम पॉईंट तुम्हाला जाणीव घ्यायला पाहिजे की भाई एम आय मेड फॉर दिस और नो. जर मला कॉम्पिटेटिव्ह एक्झामचा नाही यश भेटत आहे तर माझ्यात रिअली कॅन आय डू इट ऑर नॉट, आणि ॲट द राईट टाइम दर नथिंग रॉंग इन गोईंग अवे. आपण ट्राय करायचं हे गरजेचं आहे. ट्राय न करता आपण एकदा आपल्याला कळलं की नाही जमणार आहे किंवा नाही जमत आहे, तर यू शुड फाइंड द ऑल्टरनेटिव्ह ट्रॅक. आणि हॉटेल इंडस्ट्री असं आहे की ह्याच्यात सगळे येऊ शकतात, सगळे. म्हणजे तुम्ही इंजिनिअरिंगचा जरी मुलगा आहे, तुम्हाला छोटं, आमच्या हॉटेल इंडस्ट्री मोठ्या मोठ्या हॉटेलमध्ये असे माणसं पण आहेत त्यांचं पूर्ण काम इंजिनिअरिंगमध्ये काय, फक्त लाईट बल्ब चेंज केला. कारण हजारो बल्ब आहेत हॉटेलमध्ये. एक माणसाचं काम फक्त सगळे प्लग चालू आहे की नाही, लाईट फक्त बल्ब चेंज कर, कारण आज तो फ्यूज झाला, उद्या तो फ्यूज, तेच काम आहे त्याचं. सो राईट फ्रॉम इंजिनिअरिंग टू इंजिनिअरिंग म्हणजे टेक्निक, बट ह्याच्यात सगळे स्किलवाले पाहिजे. फक्त बुकिश नॉलेज चालणार नाही आणि मे बी त्याच्या निमित्त तेवढं ते आकर्षित होत नाही. पण ह्याच्यात जर तुम्हाला फक्त लाईक ऑफिस टाईप जॉब पाहिजे तर अकाउंट्स. आज तुम्ही छोटं कोर्स केलं टॅलीमध्ये, लाईक आम्ही करता येतात टॅलीचं कोर्स फॉर रेस्टॉरंट अँड हॉटेल. असे बरेच रेस्टॉरंट हॉटेल आहेत, त्यांचं तुम्हाला महिन्यातनं एंडला GST भरायचं आहे. रोज काम नाही आहे. असे तुम्ही परत 10 रेस्टॉरंट किंवा 10 छोटे लॉटचं पूर्ण हे घेऊन त्यांचं तुम्ही GST फायलिंग करू शकता. तुम्हाला CA व्हायची काही गरज नाही आहे, कारण त्या CA फक्त तुम्हाला सही करायला पाहिजे.
पण त्या सीएच्या खाली तर 10 साधा लोक तर टॅलीमध्ये काम करतात ना, ते कुठे सीए आहेत? बरोबर. ओनली फॉर सबमिटिंग द फायनल सायनिंग और सर्टिफाईंग समथिंग यू नीड टू बी सीए. बरोबर. पण बाकीचे कामं तुम्ही करू शकता. बरोबर. आपल्या इन्स्टिट्यूट मधून जे काही विद्यार्थी बाहेर येतात हो. त्यांना फक्त तुम्ही तुमच्या चेन मध्येच जॉब देता की नाही बाहेर जाऊन जॉब? नाही, असं काही नाहीये. आमची जी चेन आहे ही आमच्यासाठी नाही, मुलांसाठी आहे आणि त्यांच्या फायद्यासाठी आहे. आम्ही इंडस्ट्रीमध्ये नंबर 1 आहोत. आम्ही मोर ऑर लेस इंडस्ट्रीमध्ये सगळ्यात जास्त एम्प्लॉयर आम्ही आहेत. घुमून फिरून तो माझ्याकडे येणार. बरोबर. पण कंपल्सरी नाही. कंपल्सरी नाही, त्याला इंटरेस्ट आहे तो राहणार. बघा, मी जर माझ्या बरोबर शिकलेल्या माणसाला मी नाही ठेवू शकतो तर ती माझी फेलियर आहे. इट इज नथिंग टू द स्टुडंट, इट माय फेलियर. आणि ऑन देअर अम्बिशन ऑल्सो. मे बी कोणाला इडली डोसा नाही करायचं आहे, त्यांनी शिकलं. आमच्या ह्याच्यात फक्त इडली डोसा नाही, पण तुम्हाला पोहा, उपमा, शिरा, मेन जे आयटम्स आहेत ते शिकवतात. मे बी तुम्हाला पुढे जॅपनीज शिकवायचं आहे, यू कॅन ऑल गो टू जॅपनीज रेस्टॉरंट. तुम्हाला 5 स्टार मध्ये जायचं आहे, नक्की करू शकतात. पण ह्या सगळ्या शिकल्यानंतर तुम्हाला मी खात्री देऊ शकतो की तुम्हाला जॉब भेटेल. त्याच्यानंतर किती पुढे जायचंय तुम्हाला ते तुमच्यावर आहे. सगळ्यांना 10वी मजल्यावर जायचं असं नाहीये. कोणाला दुसऱ्या मजल्यावर जायचं, 4थी मजल्यावर जायचं, 5. तुमचा कुठे तुमचा स्टॉप आहे, हो, तुम्हाला तुमच्यावर आहे. बरोबर. हे प्रोसिजर कशी असते म्हणजे ऍडमिशन पासून ते बाहेर पडेपर्यंत? हो, ऍडमिशन म्हणजे आमचे 2 टाईपचे प्रोग्राम आहे आता ऍट प्रेझेंट. आमचं एक म्हणजे आमचं पहिला आणि एकमात्र अर्न अँड अर्न प्रोग्राम. म्हणजे शिकताना तुम्हाला महिन्याला 7,000 रुपये भेटतं स्टायपेंड म्हणून. क्या बात आहे. हो. सो डे 1 म्हणजे आधीचे 3 महिने तुमचा प्रॅक्टिकल असतो. आम्ही शिकवतात, कारण तुम्ही डायरेक्ट कुठे गेले तर तुम्हाला काहीतरी माहिती पाहिजे. तर समजा तुम्ही फूड प्रोडक्शन करता, आधीचे 3 महिने तुम्ही हायजीन, ओके, बेसिक हायजीन, किचनचं हे फूड हे जे आहे त्याला म्हणजे ते फूड सेफ्टी, ओके, काय काय वापरायचं आहे, काय काय नाही वापरायचं. जो कटिंग बोर्ड असतो, आमचं तर प्युअर व्हेज आहे कामामध्ये, पण जेव्हा तुम्ही कुठे जाणार तर ग्रीन कटिंग बोर्ड फक्त व्हेजसाठी असतो आणि नॉनव्हेजचा वेगळा कटिंग बोर्ड असतो. हे ते अशा गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजे, बेसिक माहिती पाहिजे. त्याच्यानंतर 3 महिने तुमचं चालू होतो ऑन जॉब ट्रेनिंग. ऑन जॉब ट्रेनिंगमध्ये तुम्हाला महिन्याला 7,000 रुपये भेटतात. आणि तुम्ही जर आमचं BVOC केलं, बॅचलर इन व्होकेशनल स्टडीज फ्रॉम मुंबई युनिव्हर्सिटी, त्याच्यात पण तुम्हाला 16,000 पासून 20,000चा स्टायपेंड भेटतो महिन्याला. 2 वर्षाचा कोर्स आहे, MSVB सर्टिफाईड आहे, महाराष्ट्र स्टेट व्होकेशनल बोर्डचं सर्टिफाईड कोर्स आहे. आणि तुम्ही 12वीचं तुम्हाला त्याच्यानंतर तुम्ही BVOC मध्ये करू शकता. अगदी निश्चितच. सर, तुम्ही ज्यावेळेस मी तुमच्याविषयी माहिती घेत होतो त्यावेळेस कळलं की तुम्ही पुणे युनिव्हर्सिटीमधून हॉस्पिटॅलिटीमध्ये मास्टर केलं. करेक्ट. काय रिझन होतं असं की तुम्हाला मास्टर करावं लागलं? कारण तुम्ही 4 मास्टर हायर करू शकत होते. बघा, आयरनी तेच आहे की मी जे म्हणतोय तुम्हाला पेपर क्वालिफिकेशनची गरज नाहीये. मीच ते पेपर सगळे क्वालिफिकेशन करून डॉक्टरेट आणि हे ते, बट मी केलंय म्हणून मी सांगतोय की गरज नाहीये. ओके. मी जर केलं नसतं तर मी कसं तुम्हाला सांगू की गरज नाहीये? बरोबर. मी केलंय म्हणून तुम्हाला सांगतोय गरज नाहीये. जे मी मास्टर्स किंवा ह्याच्यात केलं त्याचं का म्हणजे ओके ठीक आहे, काय काय गोष्टी मी मास्टर्स जेव्हा केलं तेव्हा अर्धा आन्सर तर मी माझ्या प्रॅक्टिकल नॉलेजवर लिहिलं आहे. आता HRचे काय क्वेश्चन होते मी लिहिलं, तुम्ही नाही, तुम्ही त्याचं ते होतं 3. आता मला सांगा, प्रॅक्टिकलमध्ये मला माहिती आहे की तो स्टाफ का सोडून जातो. मी म्हटलं तुम्ही 3 आवर्स नाही फॉलो केलं तर स्टाफ सोडून जाणार. रेम्युनरेशन, रेकग्निशन अँड रिवॉर्ड. आता हे प्रॅक्टिकल आहे. मला काय जो पुण्यात साधा दुकानदार असेल त्याला पण माहिती आहे की स्टाफला पगार टाइमशीट नाही दिलं, त्याला तुम्ही टाइम टू टाइम, अरे बाबा शाबाश तू चांगलं काम केलं, आणि तुम्ही त्यांनी एकदमच काय चांगलं काम केलं तर तुम्ही त्याला रिवॉर्ड करा. हे म्हणून मी म्हणतो हा बिझनेस जो आहे रॉकेट सायन्स नाहीये, फार प्रॅक्टिकल बिझनेस आहे. हे काही कारणाने मोठे फीज चार्ज करायला, हे व्हायला तुम्हाला असं सांगितलं जातं की तुम्हाला हे लाखो हे केलं तर असं होणार. पण मी तुम्हाला सांगतो की आज माझ्याबरोबर मास्टर्स शिकलेली मुलं पण अफसोसाने त्यांना जॉब हे पण नाही मिळालं, काय जॉब ग्रोथ पण नाही मिळाली. आणि हे सत्य आहे. म्हणजे जे हे शो बघणार असतील त्याच्या माझ्या बॅचमध्ये नेली 60 मुलं होते, 40-50 मुलं होते, त्यांना नाही मिळाला तो. म्हणजे बिकॉज आपल्या इंडस्ट्रीमध्ये एवढं म्हणजे बुक नॉलेजवर एवढं लक्ष, पेपर तेवढा महत्वाचा नाही, स्किल पण असतं खूप गरजेचं. स्किल, कारण तुम्ही शेवटी कायम लोकांबरोबर असता. आणि मी नेहमी सांगतो द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इन द वर्ल्ड
जे सगळ्यांना हे हे घ्यायला पाहिजे, जे शो बघतायत, की तुम्ही माणसांशी काम काढून शकता का, हे सगळ्यात मोठी स्किल आहे. ज्यांनी हे एकच स्किल केलं ना लाईफमध्ये, की अर्धे लोकांसोबत काम करायचीच इच्छा नाही, तो माझा ऐकत नाही, तो करत नाही. अरे का ऐकत नाही? कसं त्याला कन्व्हिन्स करायचं, कसं त्याला मोटिवेट करायचं? मॅनेजमेंट किंवा तुम्हाला जेवढं वर जायचंय तुम्ही फार चांगलं करू शकतात, पण एकटा तुम्ही काय करणार? तुम्हाला लोकांसोबत घेऊन त्यांना पुढे करून किंवा स्वतः पुढे राहून सिच्युएशन अनुसार तुम्हाला एकत्र जाऊन सक्सेस होऊ शकतात. अगदी बरोबर. तर ते स्किल कोणी शिकवत नाही आणि तुम्ही शिकत नाही. म्हणजे मी तुम्हाला एक सिंपल उदाहरण देतो प्रॅक्टिकल लाईफचं. कोविड नंतर माझी जी मुलगी आहे ती छोटी आहे, तर तिने कोविडमध्ये पूर्ण आम्ही सगळे घरी आणि माझी हेल्प होती. उठ म्हटलं की बिचारी उठायची, बस दीदी ये खेलेंगे, दीदी वो खेलेंगे, आपण हे करूया ते करूयात, जे मला मुलीला पाहिजे होतं. जेव्हा कोविड नंतर किंवा थोडं थोडं करून उघडलं आणि वर टेरेस चालू झालं, सगळे मुलं वर यायचे. अलाउड नव्हतं बाहेर जायला, पण तुमच्या बिल्डिंगमध्ये तुम्ही वॉकला जाऊ शकता, टेरेसला. ही जायला तयारच नाही. सारखं यायचे भांडणं सगळ्यांशी आणि विचारलं म्हणजे आय एम नॉट गोइंग टू गो अप, नोबडी लिसन्स टू मी, दे ओनली प्ले व्हॉट दे वॉन्ट टू प्ले. ते ऍडजस्टमेंटचा प्रॉब्लेम आहे. ऑफकोर्स मला फार चांगलं आहे की आता ते फेज गेला, पण 2 वर्ष घरात राहून तिला सवय झाली की सगळ्यांनी मला ऐकायला पाहिजे. बरोबर. सो हा जो प्रश्न आहे की तुम्ही कसे लोकांशी घुलून मिळून राहू शकता आणि करू शकता पुढे, दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट स्किल. तुम्ही बाकी काही शिकलं न शिकलं तर दिस इज. आणि तुम्ही कुठल्याही मोठे मोठे बायोग्राफी बघितले, कुठून कोण राईट फ्रॉम धीरूभाई अंबानी टू एनीबडी, त्यांचं काय स्किल होतं? लोकांना सोबत घेऊन त्यांना कन्व्हिन्स करून पुढे गेले. दॅट्स इम्पॉर्टंट. राईट. आज आपण पाहतो की महाराष्ट्रामध्ये असेल किंवा देशभर असेल, हॉटेल इंडस्ट्री खूप मोठ्या प्रमाणात ग्रो होते आणि बऱ्याच जणांसमोर, जसं सुरुवातीला आपली चर्चा झाली, खूप अडचणी पण येतात. काय सल्ला द्याल तुम्ही या नवउद्योजकांना? फार चांगली इंडस्ट्री आहे, नक्की या. आणि कोविड नंतर काय झालं, एकतर जे इनएफिशियंट बिझनेस होते ते बंद झाले आणि कोविड नंतर लोकांना एक जाणीव आली की भाई मैं पैसा क्यों कमा रहा हूं, कुछ लाइफ का कुछ ठिकाना नहीं है, कभी भी कुछ भी हो सकता है. त्याच्यानंतर लोक आणखीन फिरायला लागले, एन्जॉय करायला लागले, जे आहे त्याच्यात. तर एक तर सप्लाय कमी आणि डिमांड एकदम वाढला. तर त्याच्या निमित्त आता हे रिव्हर्स तुम्ही नाही करू शकतात. आज जे जसं हे ऑनलाईन डिलिव्हरी वाले आहेत, आधी लोक बाहेर जायचे, महिन्यातनं एकदा दोनदा गेलेत, तर आता दर आठवड्याला बाहेर जातात किंवा घरी मागवतात. लेट आलं ठीक आहे, अरे नो प्रॉब्लेम यार मंगाले. तर ती नीडच चेंज झाली आहे आणि ते आता परत नाही जाणार आहे की नाही आता आम्ही एकदाच मागवा, दोनदा. सो लाईक दॅट द इंडस्ट्री हॅज डेव्हलप्ड सो वेल की तुम्हाला भरपूर स्कोप आहे. आणि फक्त हॉटेल इंडस्ट्रीमध्ये फक्त किचन सर्व्हिस हे ते त्याच्यात नाही, ॲलाइड इंडस्ट्रीमध्ये भरपूर स्कोप आहे. ट्रॅव्हल सर्व्हिसेसमध्ये, ट्रॅव्हल टूर्समध्ये, अरेंजमेंटमध्ये, गाडी. आज तुम्ही बघा द नंबर ऑफ टॅक्सी, ट्रॅव्हल टूर्स सगळ्या बिझनेसमध्ये. मी तुम्हाला एक उदाहरण देतो. आधी लोक केबल बघायचे रूममध्ये, आजकाल ते स्वतःचा नेटफ्लिक्स पासवर्ड घेऊन येतात. इंटरनेटचा जो बँडविथचा रिक्वायरमेंट आहे तो म्हणजे किती वाढलाय. तुम्ही कुठल्याही फील्डमध्ये जाऊ शकता आणि त्याच्यात सगळ्यांची रिक्वायरमेंट आहे. हॉटेल इंडस्ट्री असं आहे, ते सागरासारखं आहे, तुम्ही काही केलं तरी आणखीन तुम्ही घालू शकतात पाणी त्याच्यात. सो इट नीड्स ऑल द मॅन पॉवर इट कॅन गेट. नक्की सर. खरं तर तुम्ही जे काही मार्गदर्शन केलं आणि विशेषतः तुमचं जे इन्स्टिट्यूट आहे, कदाचित ते आमच्या विद्यार्थ्यांसाठी खूप फायद्याचं ठरू शकतं. काय फ्युचर प्लॅन काय आहेत? कारण आज तुम्ही एवढी मोठी चेन उभी केली, निश्चित तुम्ही त्याच्यावर तर समाधानी नसणार आहेत, काहीतरी फ्युचरचे प्लॅन असतील. सांगा, आम्हालाही कळू द्या. म्हणजे आपला जो काही प्रेक्षक वर्ग जो आहे पाहतोय, त्यांनाही तुमचं विजन पाहून त्यांच्यामध्ये काही बदल झाले तर. नक्की. माझं जो विजन आहे आता, जे आपण कामच लेगेसी म्हणून प्रीमियम कामच तर होतं, कामच विठ्ठल कामच आपला हायवेवर, ते माससाठी आहे. ते आपलं उडुपी स्टाईल सगळं काय भेटतं. कामच लेगेसी हा प्रीमियम प्युअर व्हेजिटेरियन साऊथ इंडियन आहे. म्हणजे आपलं कामचचे आयटम आणि आणखीन उत्कृष्ट आयटम त्याच्यात ॲड केलेले आणि त्याला फार स्कोप आणि डिमांड आहे. ते आपण ग्रो करतायत. अकॅडमीवर आपण भरपूर लक्ष देतोय. फक्त हॉटेल जे आधी आम्ही जे फक्त 4 कोर्स केले, फ्रंट ऑफिस, F&B, पण जेव्हा आपण त्याच्यात बघितलं तर आम्हाला कळलं अरे एवढा डिमांड आहे. आणि आता आपण वेगवेगळे नॉन हॉस्पिटॅलिटी कोर्सेस करायचा पण आपला विचार आहे. म्हणजे इन्स्टेड ऑफ कामत हॉस्पिटॅलिटी अकॅडमी ऑफ स्किल, खास म्हणूनच त्याला आपण हे करणार आहे. कारण हजारो मुलं आहेत आमच्याकडे, एवढे एन्क्वायरी येतात. आपण नक्की ते लिंक डिस्क्रिप्शनमध्ये घालू. पण
एवढे कोर्सचे रिक्वायरमेंट येतात आणि म्हणून आम्ही हे रेव्हेन्यू मॅनेजमेंटचा विचार की हॉस्पिटॅलिटी नॉन रिलेटेड लोक पण ह्याच्यात येऊ शकतात. आणि परत आम्हाला तुमची डिग्री बिग्री काही नाही नको, तुम्ही हेच केलंय तसंच असं आहे, ह्या सगळ्या स्किल कोर्समध्ये काही गरज नाहीये. तुम्ही हे शिका आणि तुम्ही डायरेक्टली अप्लाय करू शकता, म्हणून तुमची डिमांड असेल. म्हणजे डिमांड म्हणजे मार्केटमध्ये तुमचा डिमांड आहे. आणि आमची मुलांना एवढा डिमांड आहे, आम्ही 150 मुलं जे होते आम्ही ह्या वर्षी आमचे नंबर ऑफ सीट्स डबल करतायत, 300 करतायत. एवढा डिमांड आहे. तर प्रचंड डिमांड आहे. वी आर कमिंग आउट. आणि माझा उद्देश क्लिअर आहे की मला लोकांना जॉब रेडी करायचं आहे. लोक कॉलेजमध्ये जातात, त्यांना कॉलेजची फार आकर्षण आहे, ते कॉलेजला जातात त्याच्यासाठी, म्हणजे कॉलेज निघाल्यानंतर आम्हाला चांगला जॉब भेटेल किंवा कुठेतरी चांगली नोकरी भेटेल किंवा मी काहीतरी चांगलं करू शकतो. नाहीतर न करता जर झालं असतं तर केलं असतं. आणि हेच माझा उद्देश आहे की तुम्हाला परत 3 वर्ष 4 वर्ष वेस्ट करायची काही गरज नाहीये. यू कॅन डू अ शॉर्ट कोर्स, अ जॉब ओरिएंटेड प्रॅक्टिकल कोर्स, आणि तुम्ही आणखीन पुढे जाऊ शकतात बाकीच्यांपेक्षा. अगदी बरोबर. सर, मुलाखतीच्या शेवटी आपण वास्तवकट्ट्यावरती आहोत. एक वास्तववादी उत्तर तुमच्याकडून अपेक्षित आहे की आपण पाहतो की बऱ्याच ठिकाणी आपण कुठेतरी न्यूजला वाचत असतो की 2 इंजिनियर तरुणांनी कुठेतरी चहाची टपरी सुरू केली, कुठेतरी वडापावचा गाडा सुरू केला आणि त्याच्या खूप न्यूज होतात खरंच, आणि ते त्यात यशस्वी पण होतात. खरंच हॉटेल इंडस्ट्री तुम्ही जसं सांगताय की कोणीही करू शकतं, खरंच तेवढं सोपं इंडस्ट्री आहे काही? सर, कुठलीही इंडस्ट्री सोपं नाहीये, पण तुमच्या जर जिद्द असेल तर तुम्ही ते संघर्ष ओव्हरकम करू शकता. कुठली इंडस्ट्री सोपं नाही. मी तुम्हाला स्वतः सांगतो, मी पण अपयश, मी कोविडच्या आधी आम्ही कामतचं स्नॅक्स आणि वेफर चालू केलं होतं आणि त्याच्यात आम्ही फेल झालो. बरेच आमचे पैसे गेले, हे गेले, ठीक आहे, वेळ बरोबर नव्हता, त्याच्यानंतर चांगलंच चाललं. नंतर कोविड आलं. कोविडच्या नंतर आम्हाला आमची जी मार्केट शेअर बाकीच्यांनी घेतली, कारण आमचं फॅक्टरी होती दुसऱ्या ह्याच्यात त्याचं मुवमेंटच अलाउड नव्हतं, बॉर्डर बंद होते. काय करणार, शेवटी बंद केलं. कारण जेव्हा कोविडच्या नंतर चालू झालं, आमचा मेन बिझनेसवर लक्ष देणार की साईड बिझनेसवर लक्ष देणार, बंद केलं. तर अपयश आणि हे तर पार्ट, म्हणजे मी हे उदाहरण देतो तुमच्या प्रेक्षकांना की त्यांना पण कळावं की नाही, तुम्ही बिझनेसमध्ये असून बोलायला सोपं आहे, ब्रँड होतं, हे होतं, सेटअप होतं, सगळं होतं, शाखा होती, सगळं होतं, तरी पण होतं. दॅट्स अ फॅक्ट ऑफ लाईफ. ऍक्च्युली हा शेवटचा प्रश्न होता, परंतु या सगळ्यावरून आणखी एक प्रश्न विचारतो की बरेच जण सुरुवातीला त्यांना हॉटेल इंडस्ट्रीमध्ये यायचं असतं, म्हणजे कुठले खरंच बेसिक कुठले गुण किंवा कुठले स्किल त्यांच्याकडे असणं गरजेचं आहे की ते हॉटेल, कारण एखादा नवीन तरुण उतरत असेल आणि फक्त हॉटेल सुरू करायचंय, कुठेतरी पाहिलंय, कुणाची तरी कन्सेप्ट पाहिली आणि ऍज इट इज तसं करायचंय म्हणून आपण करतो. फ्रँचायझीचं मॉडेल भरपूर आहे आणि कुठेतरी अपयश आलं तर त्याच्याकडे जे सेव्हिंग असते ती सगळी संपते आणि तो हताश होऊन जातो, कारण त्याच्याकडे काहीच नसतं. कुठल्या बेसिक स्किल कुठले पाहिजे? चांगला फ्रँचायझिंगचा जो निर्माण आहे महाराष्ट्रात किंवा बाकीकडे, तो पण आम्हीच केलं होतं. आणि त्याच्यानंतर आज सगळे वडापाव, इनफॅक्ट आम्ही फ्रँचायझिंग बंद केलं त्याच्यानंतर, कारण वी रिअलाइज की मार्केट इज नॉट रेडी. एक्झॅक्टली ह्याच कारणाने, कारण त्यांना वाटतं ते ब्लाइंडली थिंक इट्स इझी. असं नाहीये. इन द एंड तुम्ही बिझनेस ओनर आहात, तुम्ही कुठेही पैसे घालताय तर तुमचं लक्ष असायला पाहिजे. आज जरी आपण एवढे माणसं आहेत, सगळं आहे, तरी आपण त्याच्यात एफर्ट्स घालतो. तर तुमचा जो मेन प्रश्न होता की एवढं खरंच सोपं आहे का, इट्स नॉट अबाउट इझी ऑर टफ, इट्स अबाउट युअर एफर्ट्स. आणि जर तुम्ही एफर्ट्स घातलं तर तुम्ही करू शकता. अगदी बरोबर. निश्चितच सर. खरं तर तुम्ही आज वास्तवकट्ट्यावरती आलात. थँक्यू. तुमच्या प्रवासाविषयी तर संपूर्ण महाराष्ट्राला, भारताला माहिती आहेच, परंतु खूप बहुमूल्य असं मार्गदर्शन तुम्ही विद्यार्थ्यांना केलं आणि खरंच आमच्या विद्यार्थ्यांना फायदेशीर ठरेल असं इन्स्टिट्यूट तुम्ही घेऊन आलात. थँक्यू. त्याबद्दल खरं तर तुमचे आभार मानले पाहिजेत. थँक्यू. आणि निश्चितच, कारण आम्ही पाहतो की भरपूर तरुण हे हॉटेल इंडस्ट्रीमध्ये येण्याचा प्रयत्न करतायत. निश्चितच ते जर आज मुलाखत पाहत असतील किंवा ही मुलाखत त्यांनी जर पाहिली तर निश्चित त्यांना एक योग्य दिशा मिळेल. आपण वास्तवकट्ट्यावरती आलात आणि आम्हाला वास्तववादी मार्गदर्शन केलं, त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू किरण. थँक्यू सो मच. थँक्यू.